अध्यक्ष, मंडळाचे अध्यक्ष तसेच इतर पदाधिकारी त्यांचा आभारी आहे की त्यांनी मला इथे बोलण्याची संधी दिली. मी आपल्या सगळ्यांना एक एवढीच विनंती करतो की हे माझं व्याख्यान असं असणार नाही, मला संवाद साधायचा आहे. त्याच्यामुळं मी बोलताना तुम्हाला जर काही मोठे प्रश्न विचारासारखे वाटले तुम्ही निश्चितपणे विचारू शकता. मी बोलणं थांबीन आणि मग प्रश्न विचारू असं करू नका. कारण त्याच्यामुळं दुसरी गोष्ट अशी की मी जरी कॉलेजमध्ये शिकवत असलो तरी जाहीरपणानं तुमच्या सगळ्या ज्येष्ठांच्या समोर बोलण्याचा माझा पहिला प्रसंग आहे. त्यामुळं वक्तृत्व स्पर्धेत जसा एखादा विद्यार्थी भाग घेतो आणि तो चाचरतो, बोलतो की बोलताना त्याची अडचण होते, तसं जर माझं झालं तर मला क्षमा करा, सांभाळून घ्या, एवढंच सांगतो. कारण आम्ही पत्रकार लेखणीला जबर असतो, बोलण्याला कमी असतो. कारण आमचं कामच मुळी बोलणं कमी, ऐकणं जास्ती आणि लिहिणं भरपूर असतं. मी त्या वर्गात आहे, त्यामुळं जाहीरपणानं बोलण्याची फारशी सवय नाही. तेवढं आपण सांभाळून घ्याल याची मला आशा आहे. आता विषय मला असा दिलेला आहे की पत्रकारिता एक जीवनशैली. तसं बघायला गेलं तर आपण आपापल्या जे काही आपण जीवनामध्ये जे काही व्यवसाय वगैरे करतो त्या प्रत्येकाचंच एक जीवनशैली असते. जीवनशैली म्हणजे नेमकं काय तर आपण आपली जी रोजची दिनचर्या आहे आणि तो आपल्या व्यवसायाच्या निमित्ताने जे करतो जी दिनचर्या आहे ती म्हणजे आपली जीवनशैली. पण त्याला जीवनशैली का म्हणायचं तर आपण तो फक्त व्यवसायापुरती ज्या वेळेला काम करतो त्यावेळेला तो आपला रोजगाराचा कामाचा भाग असतो. जीवनशैली बनते त्यावेळेला तुम्ही त्या रोजगारातून नसला, बाहेर हटला तरी तुमची ती झालेली सवय ती तुम्हाला सुटत नाही, ती तुमच्याला कायम चिकटलेली असते. आणि हे पत्रकारितेत आणि शिक्षक पेशामध्ये जास्ती घडतं. शिक्षक असल्यानंतर कुठेही उपदेश करण्याची आणि समजावून सांगण्याची भूमिका कायम राहते. तसं आम्ही पत्रकार म्हणून ज्यावेळेला बघतो, आयुष्य घालवतो, त्यावेळेला प्रत्येक ठिकाणी आमचं नाक लांब होत राहतं की अरे कुठे काय वाचेल, नेमकं इथे काय घडलं. आणि हे घडल्यानंतर तिथे पत्रकारितेचा एक अंगभूत आणि अलिखित असा नियम आहे की जी उणीव आहे, जे कमी आहे तीच मुळी बातमी आहे. कोणी पाय घसरून पडला तर ती नेमकी बातमी आहे, पण त्या केळीच्या सालीवरून जो तो अलगद चालत गेला तर ती बातमी नाहीये. आणि हे ज्या वेळेला आपल्या आयुष्यात घडतं त्यावेळेस ती आपली जीवनशैली. आता नेमकं पत्रकारिता हा काय प्रकार आहे कारण आपल्याला माहिती आहे की आपला जो दिवस सुरू होतो तो म्हणजे टीव्हीवरच्या बातम्या ऐकल्याशिवाय या वर्तमानपत्र वाचल्याशिवाय सुरू होत नाही. जपानमध्ये तर प्रकार असा आहे की वर्तमानपत्र तिथे तुम्हाला विकत घ्यायला बाहेर जावंच लागत नाही. जी वर्तमानपत्राचे जे प्रकाशक आहेत तेच तुमच्या घरापर्यंत वर्तमानपत्र पोहोचवतात. आणि तिथली पत्रकारिता म्हणण्यापेक्षा तिथलं घर, प्रत्येक घर असं आहे की जिथे एकापेक्षा जास्ती वर्तमानपत्र विकत घेतली जातात. आपल्या भारतात मात्र तसं नाही. जर बरेचदा आपण आता शहरामध्ये नाही पण बाहेरगावी आपल्याला बरेचदा असं होतं की तुमचा पेपर वाचून झाला का, मी जर घेऊन जातो वाचून येतो. पण हे प्रकार म्हणजे त्यामुळं आज जपानला मीडिया सॅच्युरेटेड म्हणजे प्रसार माध्यमांचं जिथे संपृक्तीकरण झालेलं आहे, संपूर्ण तिथे काय म्हणू आपण एक तर तिथे जास्तीत जास्त माध्यमं तिथे झालेली आहेत आणि लोकांच्या अंगवळणी पडलेली आहे. तिथे बऱ्याचदा असं सांगितलं जातं, माझं काही जपानला जाणं झालेलं नाहीये, पण असं सांगितलं जातं त्याप्रमाणे जपानमध्ये वर्तमानपत्र पिढ्यानपिढ्या घेतली जातात. म्हणजे जर एक वर्तमानपत्र जर का एखाद्या घरात घेतलं जात असेल तर ते पुढे त्याच्या वडिलांच्या पर्यंत मुलाकडे, मुलाकडून नातवाकडे अशा पद्धतीनं ते
चालू आहे आणि त्यामुळे तिथे वर्तमानपत्र किंवा बातम्या पाहणं वाचणं हा रोजच्या जीवनाचा भाग आहे. म्हणजे असं आपण म्हणू शकतो की तो त्यांच्या जीवनशैलीचा भाग. आता ह्या सगळ्यामध्ये मी असं म्हणेन थोडंसं पुन्हा माझ्या डबल व्यवसाय आहे की एक पत्रकार आणि दुसरा शिक्षक, त्यामुळे मी शिक्षकाच्या भूमिकेत जाऊन असं सांगेन की पत्रकारिता म्हणजे नेमकं काय. आपल्याला वर्तमानपत्र वाचायचं असतं, टीव्ही बघायचं असतो, टीव्हीवरच्या सिरियल जेवढ्या आपण आवडीनं बघतो तेवढ्याच बातम्या पण बघतो, कारण काय घडलेलं आहे आपल्याला बघायचं. आता ही बातम्या आपण बघतो कशासाठी? बातमी नाही बघितली तर काय होणार? आपल्याला बातमी नाही बघितली नाही वाटली तर आपल्याला असं जाणवतं की नाही काही त्यात चुकलेलं आहे. मला हे समजायला पाहिजे की माझ्या आजूबाजूला काय घडलं. म्हणजे आपल्याला कुतूहल असतं की नेमकं माझ्या आजूबाजूला काय घडतंय, माझ्या शेजारच्या घरात काहीतरी घडतंय आणि मला काही कळतच नाही. बेचैन होतं. असं आपल्या मुंबई पुण्याच्या ह्या आता नवीन संस्कृतीमध्ये आपल्याला बंद दरवाजे असल्यामुळं कोण आहे की नाही, आपला शेजारी आहे की नाही, तो गावाला गेलाय की कायमचा गेलेला आहे, काही कळत नाही. ही आता आपल्याकडे नवीन संस्कृती आहे. पण सर्वसाधारणपणे आपल्याला आपल्या शेजारच्या घरात जर काही घडलेलं कळलं नाही तर आपण अस्वस्थ होतो. त्याचं कारण आपल्या प्रत्येकाच्या मनामध्ये कुतूहल असतं आणि पत्रकार हे कुतूहल शमवण्याचं काम करतात. तुमच्या घरातल्या शेजारचं काय कळणार नाही त्याला, पण तुमच्या गावात काय घडलं, देशात काय घडलं, आणि मग त्याचा पुढचा प्रश्न आपल्याला समोर येतो की हे असंच का घडलं, काय कारण झालं. गलवान खोऱ्यामध्ये चीननं आपल्यावर हल्ला केला, आणि हल्ला केला ठीक आहे, आपल्या सीमेवरचे सैन्य त्यांचं आणि आपलं समोर समोर आलं, पण म्हणून काय मारामारी करायची का असं. तर हा जो आपल्याला प्रश्न पडतो त्याचं काही अंशी उत्तर देणं हे पत्रकार असतात. आणि हा जो तुम्हाला प्रश्न पडला ना तो कुतूहलाचा. बरं, आज आजच्या घडीला आपण तांत्रिकदृष्ट्या इतकं पुढे गेलेले आहोत की आज आम्ही असं म्हणतो की आपल्या इथे बसलेला आपल्या सभागृहाचा प्रत्येक जण हा पत्रकार आहे. कारण आपल्या आयुष्याच्या सुरुवातच यायचे होते जे मला कळलं ते मी माझ्या शेजारच्याला, माझ्या जवळच्या माणसाला, माझ्या घरातल्या माणसाला सांगायला पाहिजे. मला अस्वस्थ होतो मी जर नाही सांगितलं होतं. आणि त्यामुळं माझ्या घरात जर का मुलगा पास झाला आणि हे जर मी कोणाला सांगितलंच नाही तर मग बेचैन होतो. पेढे देऊन सांगायला जातो की माझा मुलगा पास झाला बरं का. हे जे सांगणं आहे म्हणजे ही जी बातमी, आमच्या घरात नवीन बाळाचं आगमन झालं हे सांगणं, ही बातमी आहे. जी बातमी तुमच्या पुरती जशी आहे ही घटना, तशी तुमच्या जवळच्या लोकांना सुद्धा ती माहिती पाहिजे असते, त्यांनाही ती आवडीन घ्यायची असते. आणि म्हणून आपण हे जे सांगतो किंवा अमुक ठिकाणी काय घडलं, माझ्या सोसायटीत असं घडलं आहे, मला हे कळलं कसं नाही, हा जो प्रश्न येतो, हा जो कुतूहल आहे, हा म्हणजे तुमच्या मनातल्या पत्रकारितेचा अंकुर. आणि हे कुतूहल कायम शाबूत राहणं हा पत्रकारितेचा अंगभूत आहे. आणि माझ्यासारखा 40-45 वर्ष मी पत्रकारिता घालवली, त्याला आज हे असं का घडलं हा कायम प्रश्न पडतो. हे का, हा ज्याला प्रश्न पडतो तो पत्रकार. पत्रकारितेमध्ये मी तसं बघायला गेलं तर अपघातांना पत्रकार व्हायचं असं माझं कधीच ध्येय नव्हतं. माझं ध्येय काहीतरी वेगळं होतं आणि मी चुकून ह्या क्षेत्रात आलो आणि मग माझं गुळाला माशी चिकटावी तसा इतकी वर्ष चिकटून राहिलो
आणि अजूनही ती सुटत नाहीये. गुळ फारच तिखट आहे. माझा इथे उल्लेख करणं म्हणजे नाही झाला की तरुण भारत मधून सुरुवात झाली. आज तरुण भारत म्हटलं तर लोकांना फक्त एकच तरुण भारत माहिती आहे, आपला मुंबई तरुण भारत किंवा मुंबई नागपूरचा नटकेसरी प्रकाशनचा तरुण भारत. माझा तरुण भारत या बाजूचा वेगळा आहे. हा बेळगावामधला बाबूराव ठाकरेंनी सुरू केलेला 1921 सालच्या पासूनचा गेले 100 वर्षापेक्षा जास्त जुना असा हा वर्तमानपत्र. ज्या वेळेला आता आपल्याकडे स्वातंत्र्यानंतर वर्तमानपत्रांसाठी एक नवीन ऑफिस सुरू करण्यात आलं, रजिस्ट्रार ऑफ प्रेस अँड बुक्स म्हणून, पिरियॉडिकल्स म्हणून, न्यूजपेपर्स ऑफ इंडिया, RNI म्हणतो आपण त्याला. त्यामुळं साधारणपणे अशी परिस्थिती निर्माण झाली की एका नावाचं वर्तमानपत्र दुसरीकडे असणार नाही. पण हे पूर्वीच्या काळात नव्हतं, स्वातंत्र्यपूर्व काळात. आणि त्यामुळं कमी अधिक प्रमाणात तरुण भारत या नावाची माझ्या माहितीप्रमाणे तरी किमान 5 वर्तमानपत्र होते. त्यातलं एक चक्क लग्न म्हणून प्रसिद्ध होत होतं हिंदीमध्ये. हे सगळे तरुण भारत. त्यामुळे मला नेहमी सांगावं लागतं की माझी सुरुवात ज्यावेळेला झाली ते तरुण भारत, ते वर्तमानपत्र हे बेळगावचं आहे. आणि ते बाबूराव ठाकूर यांच्यासारख्या देशभक्त माणसानं सुरू केलं. आणि हे सुरू करताना त्यांचं वैशिष्ट्य असं होतं बेळगाव तरुण भारतचं की जिथे कुठे अन्याय असेल त्याला वाटा पडेल. आणि त्यामुळे त्यांच्या काळामध्ये, त्या वेळेला बाबूराव ठाकरेंच्या काळात सुद्धा अनेक अशी प्रकरणं घडली की जिथे महिलांवर अन्याय झालेला आहे, कुठे चुकीच्या माणसाला पोलिसांनी पकडलं आणि बदलून काढलेलं आहे. अशी जी काही प्रकरणं झाली ती त्यांनी त्या वर्तमानपत्रातून सुरू केली. आणि ह्या वर्तमानपत्राचं आणखी वैशिष्ट्य होतं की ह्याला साप्ताहिक सुट्टी होती. आज आपल्याला कुठल्याही वर्तमानपत्र हातात घेतलं तर त्याला सणावाराखेरीज, आणि खरं तर आता गेल्या 15 वर्षापूर्वीपर्यंत सणावाराची सुद्धा सुट्टी नसलेली वर्तमानपत्र होती. साधारणपणे 2000 सालानंतर आमच्या वर्तमानपत्रामध्ये सुट्टीचा प्रघात सुरू झाला. नाहीतर फक्त आम्हाला खरं सांगायचं तर 26 जानेवारी आणि 15 ऑगस्ट ह्याच्या खेरीज दुसऱ्या सुट्ट्या माहिती नव्हत्या. पत्रकारितेची सुरुवात असं बघायला गेलं तर ती अनादिकाळापासून. आजही आपण पत्रकारितेला म्हणजे आपल्या मराठी पत्रकारितेत आद्य पत्रकार म्हणून नारदाचं उदाहरण घेतो. त्या नारदाला आपण काय म्हणतो? कळीचा नारद. पण कळीचा नारद म्हणण्याचं कारण काय? तर तो फक्त कळ लावत असतो आणि म्हणजे तुम्हाला फक्त तो इकडून तिकडे बातम्या देत असतो. आणि ती देताना अशा तऱ्हेनं करतो की जसं तुम्ही टीव्हीवर बघता की माईक हातात घेऊन एकदम विचारतो की अहो त्या संजय राऊतनी असं म्हटलं होतं, आता तुमचं काय प्रतिक्रिया आहे? नेमकं ते प्रकरण नारद करत असतो. तो इकडची बातमी तिकडे द्यायचं. अर्थात त्याच्यामध्ये त्याचा वाईट हेतू नसायचा, काही चांगलं घडावं हे असायचं. पत्रकारिता काळाच्या ओघामध्ये खूप बदलत गेलेली आहे. नारदांच्या मूळ उद्देशापासून बरीच लांब गेली आहे. पण तरी सुद्धा त्याचं मुख्य ते होतं की बातमी पुरवणे, माहिती पुरवणे आणि त्याच्यातून लोकांचं कुतूहल, उत्सुकता हे जागी करणं. मग भले त्याच्यातून कुठेतरी आगी लागतील किंवा कुठेतरी ती आग शमेल सुद्धा, तो भाग वेगळा. नारद ते बघत नव्हता. पत्रकारही असतात फक्त हे असंच फक्त देण्याची बात काम करतो, तो नेमकं त्याचा परिणाम काय होतो हे बघत नाही. आणि त्यामुळं आजच्या पत्रकारितेवर अनेकदा आम्हाला पत्रकारितेत असताना सुद्धा बरेचदा टीका करावी लागते, सांगावं लागतं की हे चुकतंय, ह्या असं बातमी देऊ नका. आणि अशी ह्या पद्धतीनं त्याला आम्ही आजच्या भाषेमध्ये सेन्सेशनलाइज करणं असं म्हणतो. त्या बातमी सेन्सेशनलाइज करू नका की ज्याच्यामुळं तिथे कुठेतरी
लोकांमध्ये तेढ निर्माण होईल, तिथले ते कोणातरी वैमनस्य निर्माण होईल, त्याच्यातून काही दंगली वगैरे होतील. असं करू नका. हे आजकाल वारंवार सांगावं की पत्रकारिता बदलत नाही. मूळ पत्रकारितेचा गाभा हा खूपच विधायक आहे. आणि हे जसे आपल्याकडे नारद आहेत, त्यांनी जी आपल्याकडे सुरुवात केली असं म्हणतो, तसे हे नारद जगभरातल्या सगळ्या संस्कृतीमध्ये आहेत. प्रत्येकाचं नाव वेगळं आहे. कुठे त्याला मर्क्युरी म्हटलं, कुठे हर्मिस म्हटलं, कुठे इरिस म्हटलं. इरिस प्रत्येक संस्कृतीप्रमाणे ते वेगळे आहे. कुठे त्याला जेहोवा सुद्धा म्हणतो. प्रत्येकाचा धर्म, प्रत्येकाची संस्कृती वेगळी आहे, तसे हे सगळे आहेत. पण ह्या सगळ्यांचं एकत्रीकरण केलं तर आपल्याला असं लक्षात येतं की हे सगळे हर्मिस असू दे किंवा नारद असू दे, इरिस असू दे किंवा मर्क्युरी असू दे, हे सगळे जगसंचारी आहेत. कुठेही जाण्यापासून त्यांना कुठलाही बंधन नाही. नारद आपण म्हणतो की ते त्रिलोक संचारी होते, तसेच ह्या सगळ्या संस्कृतीमध्ये सगळे नारद जे आहेत, हर्मिस जे आहेत, ते सगळेच सगळीकडे सर्व संचारी होते. आणि त्यातल्या त्यात हा हर्मिस नावाचा जो देव आहे ना ग्रीकांचा, तो आपल्या नारदासारखाच खट्याळ होता. तो नेहमीच कळ काढायचा आणि काहीतरी त्याच्यातून नवीन काही निर्मिती होते का बघायचं, काहीतरी नवीन माहिती मिळेल, लोकांना काहीतरी सांगेल, असं तो करायचा. तर ती आणि ह्या सगळ्याचा उद्देश एकच होता की त्याच्यामध्ये कुतूहल. आणि त्यामुळं जिथे कुठे नाविन्याचा सौस आहे, जिथे कुठे उत्सुकता आहे की काय घडतंय हे मला समजलं पाहिजे, आणि जे समजलं तर मला सगळ्यांना सांगितलं गेलं पाहिजे, ते फक्त माझ्या पोटात नाही झालं. जसं नाना फडणवीसाच्याकडे एकदा एक व्यापारी आला होता आणि त्याला सांगितलं 3 बायबल्या घेऊन, आणि त्याने सांगितलं ह्याच्यातली बातमी, ह्याच्यातली कोणती बातमी नव्हे, सॉरी, ह्याच्यातली कोणती बाहुली सर्वश्रेष्ठ आहे ते सांगत. आणि त्यावेळेला नानांनी त्या बाहुल्यांची परीक्षा करण्यासाठी त्यांच्या कानामध्ये तार घातली. एका बाहुलीच्या कानात तार घातली आणि ती तिच्या तोंडातून बाहेर पडली. मला वाटतं ही पत्रकार असली पाहिजे, कारण तो ऐकलं ते बोलल्याशिवाय चैनच पडत नाही, ते कोणाला तरी सांगावंच वाटतं. त्यामुळे ती बातमी, ती बाहुली बहुधा हा पत्रकाराचा प्रतीक असा. अर्थात त्यांच्या काळाच्या प्रमाणे आणि इतर प्रमाणे त्यांनी ज्या बाहुलीच्या कानात तार घातली ती पोटात गेली, बाहेर आलीच नाही, ती सर्वश्रेष्ठ म्हणून बाहुली सांगितली. पत्रकाराला मात्र असं करता येणार नाही, राहणार नाही. आम्ही पत्रकारितेत असं म्हणतो की बातमी आणि साप ह्या 2 गोष्टी खिशात तुमचा लिहिता येत नाही. कारण जेव्हा तरी कदाच एक तर साप दसतो तरी आणि बातमी असेल तर ती दुसरा कोणीतरी उचलून पडून जाहीर करतो. त्यामुळे तुमच्या हातात जर बातमी असेल, खिशात जर बातमी असेल तर ती तुम्ही तुमच्याकडे ठेवून थंड झोपू नका, ती ताबडतोब दुसऱ्यापर्यंत पोहोचवा. नारदांनी तेच केलं आणि तो म्हणतो कळी जाणार. आणि हे सगळं करण्याचा उद्देश म्हणजे कुतूहल हा सगळा भाग, की हे असं का घडतं, हे का नाही घडतं, हे सगळं बघणं. आणि त्यासाठी म्हणूनच पत्रकार आजच्या जगामध्ये किंवा पहिल्यापासूनच हा समाजाचा एक महत्वाचा घटक ठरला आहे. कारण तो जर नसेल तर काय घडतं हे कधी कोणाला कळणार नाही. बरं, आपल्याकडे आपल्या संस्कृतीत बघायला गेलो तर आपण ज्यावेळेला आजकाल फार कोणी माहिती किंवा नाही मला माहिती, पण पोथा पुराण वाचवली तर त्याच्यामध्ये एक पहिलीच गोष्ट अशी असते, पहिलंच वाक्य असतं की सूत सांगे शोभू नका दिकाप्रती. म्हणजे हा सूत नावाचा जो कोण पुराणी होता, तो शौनक मध्ये वगैरे हे जे ऋषी होते आज आपल्या तुमच्या श्रोत्यांसारखे, त्यांना तो काहीतरी सांगायचा. सूत ही एक व्यवस्था होती, एक व्यक्ती होती. हा सूत ही जी व्यक्ती होती किंवा व्यवस्था होती ती म्हणजे विश्लेषक होते. जे काही घडतंय, जे काही सांगतोय ते विश्लेषण करून त्याचं संपूर्ण
एकूण काय म्हणू आपण विश्लेषण करून त्याचं तपशीलवार ते सांगणं, त्याच्यातली मुख्य त्याचा जो काही उद्देश आहे, त्याचं जे काही तात्पर्य आहे, हे सगळं सांगणं हे त्या सुताचं काम होतं. आणि नारदांचं काम काय होतं, तर नेमकं काय घडलेलं आहे किंवा काय घडणार आहे एवढं येऊन सांगायचं. त्याचा पुढचा भाग हा विश्लेषक. आजच्या जगामध्ये जर आमच्या पत्रकारितेत बघितलं आपण, तर रिपोर्टर हा नारद आहे. तो जगात काय घडतं हे सगळं तो आणून तो बातमी म्हणून देतो की जी तुम्ही वाचता. आता ह्या बातमीमध्ये नेमकं काय घडलं, ही बातमी का महत्वाची, ह्या बातमीचा काय परिणाम होणार आहे, हे सांगण्याचं काम त्या सुताचं म्हणजे आजच्या भाषेत उपसंपादकाचं किंवा सब एडिटर किंवा मग आतमध्ये जे आम्ही वर्तमानपत्राचे काम करतो त्याच्यामधला जो आमच्यातला ज्येष्ठ पत्रकार ज्याला आपण म्हणतो. कारण प्रत्येक वर्तमानपत्र म्हणजे जसं प्रत्येक व्यवसायामध्ये एक अधिकाराची उतरंड असते, हायरार्की असते, तशी आमच्या पत्रकारितेत सुद्धा. आणि त्याच्यामुळे उपसंपादक म्हटलं तर तो खऱ्या अर्थानं उपसंपादक कधीच नसतो. हा उपसंपादक नेहमी पत्रकारितेतली सगळ्यात खालची पायरी आहे. आमची पत्रकारितेची सुरुवातच मुळी उपसंपादक म्हणून होते. आणि खरा जो उपसंपादक असतो ज्याला डेप्युटी एडिटर म्हटलं जातं, तिथपर्यंत पोचायला 40-50 वर्ष घालवावीच लागते. आणि तरी सुद्धा अनेकांना त्या पदापर्यंत पोचता येणं शक्य नाही. जसं आज आपल्याला टीव्ही मध्ये बघताना फक्त दोनच लोक माहिती असतात. एक म्हणजे जो आपल्याला बातम्या सांगतो, अँकर, निवेदक. आणि दुसरा आपल्याला माहिती असतो की जो माईक घेऊन सगळ्यांच्या पुढे हिंडत असतो, नाचत असतो आणि तुम्हाला आता कसं वाटतं असं सगळ्यांना विचारत असतो. म्हणजे घरात मृत्यू जरी झालेला असला तर तो तुम्हाला जाऊन विचारतो की आता तुम्हाला कसं वाटतं, तुमच्या घरातला हा माणूस शहीद झाला, तुम्हाला कसं वाटतं. तर हा जो प्रकार आहे हे दोनच माणसं आपल्याला माहिती आहे. प्रत्यक्षात बातमी ही तुमच्यापर्यंत येते. मग ती वर्तमानपत्राची असू दे, टीव्हीवरची असू दे किंवा आकाशवाणीची रेडिओ, हा सगळ्या बातम्या तुमच्यापर्यंत प्रक्रिया करून येतात. जसं आपल्या हातामध्ये येणारा ब्रेड जो आहे, पाव, हा गव्हाचा बनलेला असतो, मैद्याचा असतो, आपल्याला माहिती आहे. पण तो मैद्याचा होतो म्हणजे काय, मैदा कसा आला, कुठून आला, कुठल्या शेतात पिकला. तर ही जी प्रक्रिया आहे की शेतीमध्ये होणारा गहू, त्या गव्हावर काही प्रक्रिया होते, त्याच्यातून मैदा निघतो आणि मग त्याचं बेकरीमध्ये जाऊन उत्पादन होतं. आणि हे प्रत्येक स्थान पातळीवर प्रत्येक ठिकाणी वेगळी वेगळी माणसं करतात. वर्तमानपत्रात किंवा ज्याला आम्ही सामान्यपणानं माध्यम म्हणतो, प्रसार माध्यम. आणि वर्तमानपत्र, टीव्ही, रेडिओ, फार काय आपण जे सिनेमा बघतो किंवा आजकाल आपण जे पॉडकास्ट ऐकतो, ही सगळी माध्यमांचे वेगळे वेगळे प्रकार. माध्यम म्हणजे नेमकं काय, तर तुम्हाला माहिती देऊन तुमच्यापर्यंत, ज्याच्या मार्फत तुमच्यापर्यंत बातमी येते, माहिती येते, नुसती बातमी नव्हे. कारण बातमी हे सुद्धा माहितीचं एक अंग आहे. त्यामुळं ही माहिती तुमच्यापर्यंत वेगळ्या वेगळ्या प्रकारानं, वेगळ्या वेगळ्या प्रकारे येते. ती सगळी ज्यांच्याकडून येते ती सगळी माध्यम, म्हणून आम्ही त्यांना प्रसार माध्यम म्हणतो. मग त्याला सोयीसाठी वर्तमानपत्राला आम्ही मुद्रित माध्यम म्हणतो, कारण तो प्रिंटेड आहे, छापील आहे. आकाशवाणीला आम्ही म्हणतो ब्रॉडकास्ट झालं. सगळ्यांना भुंगा वाजलं तर जसं तुम्हाला आपल्याला ऐकू येतो भुंग्यावर किंवा लाऊडस्पीकरवर, तसं हे आकाशवाणी. आजकाल त्याचा वापर आपण सोशल मीडियावर पण करायला, की काही गोष्टी आपण ब्रॉडकास्ट करतो. म्हणजे एकच माहिती 25 जणांना एकाच वेळेला आपण कळवतो.
त्याला आपण ब्रॉडकास्ट म्हणायचं. तर हे जसं आहे तसंच तुमचं टीव्ही वगैरे की ज्याच्यामध्ये त्याला आम्ही दृकश्राव्य माध्यम म्हणतो. पण हे दृकश्राव्य माध्यम एकच एकच नाही, सिनेमा सुद्धा दृकश्राव्य माध्यम आहे, नाटक हे दृकश्राव्य, आणि तेही माध्यमच आहे, प्रसार माध्यमच आहे. जर आपण जुन्या काळातली नाटकं बघितली मग ती खाडीलकरांची असू दे किंवा गोवदेवलांची असू दे, ह्याच्यातून काहीतरी तुमच्यापर्यंत माहिती द्यायची, तुम्हाला काहीतरी त्याच्यातून संदेश द्यायचा, ही कामं ह्या नाटकांनी केली. त्यामुळं आणि त्यामुळं नव्हे तर एकूणच तुम्हाला माहितीचं प्रक्षेपण तुमच्यापर्यंत करायचं असल्यामुळं हे नाटक, सिनेमा किंवा जाहिराती हे सगळ्यालाच आम्ही माध्यमामध्ये गणतो. कारण माध्यमांची आम्ही व्याख्या तशी करतो की ज्याच्यातून माहिती एकापर्यंत नव्हे तर समाजापर्यंत पोहोचते. त्यातलं असं प्रत्येक गोष्ट हे माध्यम आहे. म्हणजे आपल्याकडे रविवारी किंवा अन्य दिवशी असं वर्तमानपत्रातून एखादं हँडबिल सुद्धा येतो की अमुक अमुक ठिकाणी आम्ही नवीन दुकान सुरू केलेलं आहे किंवा अमुक अमुक ठिकाणी साड्यांचा सेल लावलेला आहे. तर ही जी हँडबिल्स येतात ती सुद्धा माध्यमाचा भाग आहे. आपण रस्त्याने जाताना डाव्या उजव्या हाताला रस्त्याच्या मोठमोठे फलक बघतो, या ठिकाणी अमुक ठिकाणी तुम्हाला हे छान सुंदर घर मिळणार आहे, त्याची किंमत अमुक अमुक. आमच्याकडे नवीन मोटारीचं मॉडेल येऊ घातलेलं आहे, तुम्ही त्वरा करा आणि घ्या. कालच किंवा मला वाटतं आज आयफोनचं नवीन मॉडेल लॉन्च झालेलं आहे आणि त्याची पण जाहिरात आलेली आहे. तर हे सगळं जे आहे हे माध्यम आहे, हे सगळं जे आहे ही प्रसार माध्यम आहे, ही सगळ्यातून आपल्याला माहिती मिळते. आणि त्यामुळं अर्थात ह्या माध्यमांचा जसा जिथपर्यंत प्रसार व्हायला पाहिजे तेवढा बऱ्याच देशात झालेला नाही. त्यामुळं माध्यमांची व्याप्ती अनेक देशांमध्ये कमी जास्त प्रमाणात आहे. अमेरिका म्हणजे USA, युनायटेड स्टेट. इथे जर आपण गेलो तर मी आता म्हटल्याप्रमाणे अगदी हँडबिल पासून तर नाटकापर्यंत आणखी जी वर्तमानपत्र, रेडिओ, टीव्ही वगैरे ही सगळीच प्रसार माध्यमं धरली जातात. अगदी म्युझियम, वाचनालय किंवा कुठे होणारी जाहीर वाचनं सुद्धा ही सगळी माध्यमांमध्ये घडली जाईल. पण आपल्या भारतामध्ये अजूनही या माध्यमांची व्याप्ती फार झालेली नाही. त्यामुळे आपण इथे प्रामुख्यानं फक्त वर्तमानपत्र, रेडिओ, टीव्ही एवढी म्हणजेच आपण प्रसार माध्यमं घेतो आणि तेवढ्यांचाच आपण वापर करतो. बाकीच्यांना आपण फक्त करमणुकीची साधन म्हणून घेतो. जरी मी आता सांगितलं त्याप्रमाणे गोबदेवला असू दे किंवा आता अलीकडच्या काळातले अलीकडच्या काळातले काही सिनेमा किंवा नाटकं जी आहेत ती सगळी अशी काही विशिष्ट उद्देशानं काळ आलेली आहेत. ही सगळी तुम्हाला माहिती आणि काहीतरी संदेश देणारी असल्यामुळं त्या सगळ्यांना आपण माध्यमात गणतो. आणि ह्या माध्यमांमध्ये मी मग म्हटलं तसं त्यात मी भर देणार आहे, कारण माझं आयुष्य सगळं बहुतांश वेळेला मुद्रित माध्यमांमध्ये म्हणजे वर्तमानपत्रात गेलेलं आहे. जरी माझा परिचय करून देताना सांगितलं असलं की मी टीव्ही मध्येही काम केलेलं आहे, आकाशवाणीसाठी केलेलं आहे, ते जरी असलं तरी ते तात्कालिक माझ्या 40-45 वर्षांपैकी कारकिर्दीपैकी कमीत कमी 35 वर्ष ही वर्तमानपत्रातच काढलेली. आणि हे वर्तमानपत्र मी बेळगावचा जो तरुण भारत म्हणून सांगितलं त्याला आम्ही आमच्या भाषेमध्ये परिभाषेमध्ये आम्ही जिल्हा वर्तमानपत्र म्हणतो, कारण त्याची व्याप्ती त्या काळात तरी बेळगाव जिल्ह्याच्या पलीकडे फारशी नव्हती. म्हणजे बेळगावचा तरुण भारत असू दे, कोल्हापूरचा पुढारी असू दे, साताऱ्याचा ऐक्य असू दे,
किंवा अगदी पुण्याचा सकाळ सुद्धा, सकाळ, केसरी हे मात्र त्याही काळामध्ये राष्ट्रीय वर्तमानपत्र. मात्र बाकी बहुतेक सगळी वर्तमानपत्र ही स्थानिक स्वरूपाची, म्हणजे ज्यांची व्याप्ती एक तर त्या स्वतः त्या गावाच्या पलीकडे नसलेली किंवा फार फार जिल्ह्याची. स्वातंत्र्यानंतर ज्या वेळेला लोकसत्ता सुरू झालं आणि महाराष्ट्राच्या निर्मितीनंतर महाराष्ट्र टाइम्स, त्यावेळेला खऱ्या अर्थानं आपल्याला राष्ट्रीय वर्तमानपत्र किंवा राज्यस्तरीय वर्तमानपत्र ही बघायला मिळाली. कारण ही वर्तमानपत्र अशी होती की ज्याच्यामध्ये स्थानिक खेरीज आजूबाजूचे गाव किंवा महत्वाचे सगळे जिल्हे त्यांच्या ठिकाणी घडणाऱ्या सगळ्या महत्वाच्या, कारण सगळ्याच बातम्या काही देऊ शकत नाही आपण वर्तमानपत्राला किंवा मुद्रित माध्यमांना. जागेची अडचण भरपूर आहे. जशी टीव्ही मध्ये आपण बघतो की बातमी कुठली जर घेतली तर तुम्ही बघितलं तर तुम्हाला 10 सेकंदापेक्षा जास्ती काळातली नसते, तिथे वेळेचं बंधन आहे. तसं वर्तमानपत्रामधल्या येणाऱ्या बातमीला हे जागेचं बंधन आहे. त्यामुळे ज्या वेळेला आपल्याला तो राष्ट्रीय वर्तमानपत्र म्हणतो किंवा राज्यस्तरीय म्हणतो त्यावेळेस त्याचा अर्थ एवढाच असतो की तो स्थानिक आणि आजूबाजूचे शेजारी राज्य किंवा गाव, शेजारची जिल्हे किंवा गाव यांच्या पलीकडे जाऊन अनेक जिल्ह्यामधली, अनेक राज्यांमधली माहिती बातमी तुमच्यापर्यंत पोहोचवतो. त्यावेळेला त्याला आपण राष्ट्रीय किंवा राज्यस्तरीय वर्तमानपत्र म्हणतो. सुरुवातीच्या काळामध्ये टीव्हीवर सुद्धा हा आपल्याला प्रकार होता की नॅशनल बुलेटिन आणि रिजनल बुलेटिन. रिजनल बुलेटिन म्हणजे त्या त्या राज्यापुरतं किंवा त्या त्या विभागापुरतं बातमी तुम्हाला देणे. आज आपण आजची परिस्थिती अशी आहे की टीव्ही मधलं कुठलंही वाहिनी घ्या, चॅनल घ्या, न्यूज चॅनल, हे खऱ्या अर्थानं नॅशनल नाही. कारण त्यामधली बातमी आज महाराष्ट्रामधल्या मराठीमधल्या जेवढे कुठल्या चॅनल्स आहेत त्याच्यामध्ये क्वचितच तुम्हाला महाराष्ट्राच्या बाहेरची म्हणजे दिल्ली खेरीज इतर ठिकाणची बातमी दिली जाते. बरं, ह्या बातमी केव्हा दिल्या जातात तुम्ही बघितलं तर ज्यावेळेला तिथे काहीतरी अघटित घडलेलं आहे. जसं उत्तराखंडमध्ये दरड कोसळली, पूर आला, हिमाचल प्रदेशमध्ये पूर आला, वाहनं वाहून गेली, हे झालं तरच आपल्याला तिकडच्या बातम्या मिळत आहेत, एरवी नाही. तोच प्रकार जागतिक स्तरावर सुद्धा आहे. आज उपग्रहाद्वारे बातम्या देण्याचं आणि मिळवण्याचं साधनं वाढलेली आहेत. इंटरनेटवर पण बातम्या घेतल्या गेल्या जातात, सोशल मीडिया जातात. परंतु हे सगळं करत असताना सुद्धा ही प्रसार माध्यमं म्हणजे विशेषतः वृत्तपत्र, आकाशवाणी तर आपल्याकडे खाजगी नाहीये, त्याच्यामध्ये सरकारी बातम्या आणि सरकारच्या साच्यामध्ये बसणाऱ्याच बातम्या आपल्याला आकाशवाणीवर ऐकायला मिळतात. परंतु टीव्ही किंवा वर्तमानपत्र जे आहे त्याच्यावरच्या बातम्या आपण जर बघितल्या तर आपल्याला क्वचितच कुठेतरी विधायक स्वरूपाची म्हणजे काहीतरी चांगलं घडलेली बातमी क्वचितच वाचायला मिळते. आणि हे चांगलं घडलेलं सुद्धा बातमी का मिळते तर ते क्वचितच घडते म्हणून. सामूहिक विवाह समारंभाची बातमी येते कारण असं सहसा सामूहिक विवाह होतच नाही. म्हणून ज्या वेळेला हे असं जर रेग्युलर जर का, आणि तुम्हाला सांगतो आता बघा, ज्या वेळेला एखादी घटना वारंवार होत असेल तर त्याची बातमी होणंच म्हणजे थांबून जातं. उदाहरण सांगायचं तर गेल्या 5-1 वर्षापूर्वीपर्यंत आपण परदेशातली बातमी म्हणून अरबस्तानामध्ये होणारे आपसातले हल्ले, ISIS, जैश-ए-मोहम्मद किंवा तालिबान, हे शब्द आपल्या कानावर वारंवार येत होते बातम्यांमध्ये. आता अलीकडे येतात का
आपण ह्या बातम्या ऐकतो का? आपल्याला मिळतात काय बातम्या? मला तरी अलीकडच्या काळात ह्या बातम्या फारशा वाचायला नाही मिळाल्या आणि गेल्या 2-3 वर्षात तर मला फक्त इस्रायल आणि हमास एवढ्याच बातम्या वाचायला मिळतात आणि शक्यता आहे मला असं वाटतं की आणखीन 1-2 वर्ष ह्या बातम्या येतील, नंतर तीही थंडावेल, कारण ती रोजची घटना झालेली आहे आणि प्रसार माध्यमांना रोजच्या घटनेमध्ये रस नाही. दरवेळेला आम्ही काहीतरी नवीन काही झालं का एवढंच बघत असतो आणि त्याच्यामध्ये सुद्धा नवीन जे घडलेलं आहे ते कुठेतरी विपरीत आहे का एवढंच आमचं बघायचं काम असतं. कावळ्याची नंतर कावळ्याला जसं फक्त टोचा मारायला आवडतं ना, तसे आम्ही प्रसार माध्यमामध्ये कुठे काय घडलेलं आहे ते चुकीचं आहे, वाईट आहे, तेवढंच आम्हाला बघायचं. आणि त्यामुळं जिथे कुठे अपघात आहे, घात आहे, नेपाळची राजधानी जोपर्यंत नेपाळमध्ये सत्ता उलटली गेली नाही, तिथे विद्यार्थ्यांची हिंसाचार झाला नाही, तोपर्यंत आपल्याला नेपाळमध्ये काय घडतं माहिती पण नव्हतं. बांगलादेशमध्ये सुद्धा विद्यार्थ्यांनी आंदोलन केलं नाही आणि शेख हसीनाला, पंतप्रधानाला राज्य सोडून, देश सोडून बाहेर पळावं लागलं नाही. तिथपर्यंत आपल्याला त्या बांगलादेशमध्ये काय घडतंय माहितीच नव्हतं. फक्त मध्यंतरी बातमी आली होती की तिथे जे प्रोफेसर मोहम्मद युनुस आहेत त्यांनी रस्त्यावरच्या भाजीवाल्यांसाठी बँक उभं केलेली आणि त्याच्यासाठी त्यांना नोबेल प्राइज मिळाले. अल्प भांडवलाचा खर्च प्रश्न त्यांनी सोडवला म्हणून. पण हे त्यांचं कौतुक किती दिवस राहिलं? जेमतेम वर्षभर, कारण तोपर्यंत त्यांचे सरकार होत होते म्हणून. आणि त्याच्यानंतर मोहम्मद युनुसांचं नाव आपण विसरलो कुठपर्यंत? जोपर्यंत शेख हसीनाला देश सोडून बाहेर पळावं लागलं नाही आणि तिथल्या विद्यार्थ्यांनी सांगितलं की आमच्या देशाचं प्रभारी प्रमुखत्व ह्या मोहम्मद युनुस सरांच्याकडे जाईल आणि ते हे सगळं सांभाळतील, असं ते सांगेपर्यंत आम्ही तर मोहम्मद युनुसला विसरलो सुद्धा होतो. अमर्त्य सेननी ज्या वेळेला भारतातल्या गरिबीचं विश्लेषण करून त्यांचा थिसिस लिहिला आणि त्यांना नोबेल पारितोषिक मिळालं त्या थिसिस बद्दल, त्यावेळेला अमर्त्य सेनांचं नाव आपल्याकडे बरंच गाजत होतं. आज अमर्त्य सेन कुठे आहेत, कसे आहेत, काय लिहित आहेत, आम्हाला काही माहिती नाही. कारण आम्ही प्रसार माध्यमांना आमची गरज फक्त तेवढीच असते की ज्या वेळेला काही विपरीत ज्यावेळेला कोणीतरी सांगेल आणि तेवढं सांगेल तेवढंच घ्यायचं आहे, बाकीचं घ्यायचं नाहीये. जर अमर्त्य सेननी सांगितलं असेल की ही गरिबी कशी हटवावी तर त्याच्याशी आम्हाला घेणं देणं नाही, कारण ती विधायक बातमी, विधायक माहिती ती आम्हाला नको आहे. आमचं कुतूहल फक्त जे काही चुकीचं आहे तेवढंच बघण्यात. पण त्याच्यातला सगळ्यात महत्त्वाचा भाग हा कुतूहल जो आहे हा मात्र कायम. फार कमी वेळेला आम्ही चांगल्या गोष्टींचं उदो करतो जसं, आणि ते सगळ्याच देशामधल्या सगळ्याच लोकांमध्ये गुणधर्म आहे. तर हे सांगायचं मुद्दा असा की ह्या बातम्यांकडे बघणारा आमचा हा जो रिपोर्टर आहे, हा जो वार्ताहर आहे, ह्याची नजर ही अशी खावल्याची असावी लागते. त्याला हे सगळं काय कुठे काय घडलंय काय घडलं नाही एवढंच त्यानं बघितलंय, त्याचं विश्लेषण करणारा माणूस वेगळा आहे. वर्तमानपत्राची मी तुम्हाला सुरुवातीला सांगितलं तसं जी हायरार्की आहे, जी उतरंड आहे, ती उपसंपादक पदापासून सुरू होते आणि पुढे प्रमुख उपसंपादक किंवा वार्ताहर आणि मग पुढे ज्येष्ठ वार्ताहर, मुख्य वार्ताहर, अशा तऱ्हेनं आमची ही उतरण सुरू होते आणि पुढे बहुतांश वेळेला हे वृत्त संपादक आपण जाऊन थांबतो आणि वृत्त संपादकाच्या पुढचा माणूस
म्हणजे फक्त संपादक. अर्थात काल देशकाळ परिस्थितीनुसार ह्या सगळ्या पदांमध्ये बदल होत असतो. तसा मी ज्या वेळेला वर्तमानपत्रात कामाला सुरुवात केली, विशेषतः 80च्या दशकामध्ये मुंबईमध्ये माझी सुरुवात झाली सकाळमध्ये 1975 साली. त्यावेळेला तो मुंबई सकाळ म्हणून प्रसिद्ध होता. त्यावेळेला तो अद्याप प्रतापराव पवारांच्या अधिपत्याखाली नव्हता. त्यावेळेला तो नामी पुरळीकरांचा मुंबई सकाळ. पण त्यावेळेपर्यंत आमची परिस्थिती अशी होती की वर्तमानपत्र म्हटलं की तिथे हा उपसंपादक, प्रमुख उपसंपादक, वृत्तसंपादक आणि एक सहाय्यक संपादक असायचा आणि नंतर संपादक. हा सहाय्यक संपादकाचं काम जे होतं ते बातमी करण्याचं नव्हतं, बातम्यांकडे त्याचं काम नव्हतं. तिथे विभागणी झालेली होती. वर्तमानपत्रात जे काही लेख येतील, जे काही विश्लेषण येईल किंवा अग्रलेख जे आजकाल आपल्याला फार कमी वेळेला वाचायला मिळतात, हे अग्रलेख लिहिण्याचं काम किंवा लिहून लिहिण्याचं काम हे काम त्या सहाय्यक संपादकाकडे, असिस्टंट एडिटरकडे असतं. आणि वृत्तसंपादक म्हणजे न्यूज एडिटर हा पूर्णतः बातम्यांचं व्यवस्थापन करत असतो. कोणत्या बातम्या वर्तमानपत्रात आजच्या दिवशी प्रसिद्ध होणार आणि कोणत्या नाही होणार याच्याकडे त्यांचं लक्ष असतं. आमचे लोकसत्तेचे वृत्तसंपादक होते तुकाराम कोमचे नाव आहे. त्यांच्याबद्दल आमच्या मनामध्ये दहशत असायची आणि ती तशी असली पाहिजे. दहशत काय असायची? आजकाल आपल्याला वर्तमानपत्रामध्ये फिलर नावाचा प्रकार फारसा बघायला मिळत नाही. आजकाल एकूणच तंत्रज्ञान इतकं वाढलेलं आहे की बातम्या कोणत्या आकारात कशा द्यायच्या हे सुद्धा आपल्याला संगणकावर मिळतं. त्यामुळे तुम्ही जर बघितलं वर्तमानपत्र कुठलंही काढून बघा, मुंबईचं किंवा मुंबईच्या बाहेरचं, इंग्लिश किंवा इतर कुठल्याही भाषेतलं, तर बातम्या बहुतांश वेळेला आजकाल आपल्याला ठोकळ्याच्या स्वरूपात मिळतात, आयताकृती. त्या उभ्या असतील, क्वचित कदाचित आडव्या असतील, पण त्यांचा आकार आपल्याला नक्की माहिती आहे की तो आयताकृती आहे. मी वर्तमानपत्रात सुरुवात केली त्यावेळेला वर्तमानपत्राचं पहिलं पान हे आजच्या जाहिरात व्यवस्थापनाच्या दृष्टिकोनातून आकर्षक असायला लागायचं. आणि दुसरा भाग असा होता की वर्तमानपत्र पहिलं पान उघडलं आणि नंतर शेवटचं पान उघडलं आणि बाहेर आपल्या टेबलावर टाकून दिलं कारण माझं वाचन संपलं. असं होऊ नये ही त्यावेळची पद्धत होती. आणि मग त्यासाठी काय करायचं? तर पहिल्या पानावरच्या 3/4 बातम्या त्या वाक्यात अर्धवट तोडलेल्या असायच्या आणि पुढची बातमी अमुक पानावर, आणि ते पान एकच नक्की नसायचं. कधी 3ऱ्या पानावर, कधी 7व्या पानावर. फक्त अग्रेसाचं पान तेवढं त्याला अपवाद असायचं. अशा त्या बातम्या विखरून टाकल्या जायच्या. त्याची मागची भूमिका ही होती की माझं वर्तमानपत्र किमान पक्षी प्रत्येक पान उलगडून बघितलं गेलं पाहिजे. आज आता आपण शेवटचं पान आहे त्याला आपण सेकंड फ्रंट पेज म्हणायला लागलेलो, म्हणजे दुसरं मुखपृष्ठ, शेवटचं पान नाही. त्याचं कारणच असं झालं की प्रत्येक बातमी ही स्वयंपूर्ण व्हायला लागली. ती बातमी वाचून झाली, आपल्या जी काही आवडीप्रमाणे आपण असलेली बातमी वाचली की वर्तमानपत्र वाचून संपलं. मला जर शेअर बाजारमध्ये असं रस असेल तर मी फक्त मधलं ते आर्थिक पान उघडून बघीन आणि कदाचित कुठल्या शेअर वर चढले, खाली गेले
निफ्टी काय आणि सेन्सेक्स काय एवढं बघितलं की माझं वर्तमानपत्र वाचून संपलं. ते आता ह्या जसं आपलं तंत्रज्ञान वाढलं आणि वर्तमानपत्रामध्ये आपण तांत्रिक संगणकाच्या दृष्टी म्हणजे मतीनं बातम्या मांडायला लागलो. लिहायला सुरुवात आधीच झाली पण मांडायला लागलो, त्याची मांडणी करायला लागलो. तिथपासून हे सगळं आणि आताची अलीकडची पद्धत कशी अशी की अनेक वर्तमानपत्रांनी बातमी पहिल्या पानावर किंवा कुठल्याही पानावर दिल्यानंतर अधिक बातमीसाठी आमची अमुक अमुक वेबसाईट बघा असं सांगायला सुरुवात केली. कदाचित पुढचा टप्पा युट्यूबवर अमुक अमुक बातमी ऐका असं सांगितलं जाण्याची शक्यता. तर वर्तमानपत्रामधले हे जे काही टप्पे होते की ह्या आणि तिथे त्याच्या जबाबदाऱ्या निश्चित केलेल्या होत्या की कुणी काय लिहायचं आणि कुणी काय बघायचं. आणि त्यामुळं वर्तमानपत्रात काम करणाऱ्याला प्रत्येकाला सतत जागृत राहायला लागायचं. माझ्या बाबतीत म्हणजे मी असं सांगेन, माझ्यापुरतं बोलायचं, माझं बहुतेक वेळेला मीपणा जास्ती होणार आहे पण माझं नाही राहत आहे. कारण जे माझ्या आयुष्यात घडलं आणि त्याच्यामुळे जी माझी जीवनशैली निर्माण झाली ती मी प्रातिनिधिक समजतोय आणि म्हणून तुम्हाला सांगतो. आणि त्यामुळे माझ्या ह्याच्यामध्ये बोलण्यामध्ये कदाचित मीपणा अधिक येईल तेवढा मला माफ करा. तर मी लोकसत्तेमध्ये काम करत असताना जरी मी उपसंपादक म्हणजे आता उपसंपादक आणि वार्ताहर याच्यामध्ये फरक काय, तर बेसिक फरक असा आहे की उपसंपादक हा कायम ऑफिसमध्ये बसून बातम्या लिहिणारा किंवा पीटीआय सारख्या, पीटीआयचं नाव आपण बरेचदा वाचतो, एपी म्हणूनही वाचतो, रायटर म्हणूनही वाचतो. तर हे एपी, रायटर, पीटीआय ह्या सगळ्या वृत्तसंस्था आहेत. ह्या वृत्तसंस्था म्हणजे काय, तर ह्यांचं वर्तमानपत्र नाहीये. पीटीआय असू दे किंवा एपी असू दे किंवा रायटर असू दे, ह्यांचं वर्तमानपत्र नाही. त्यातल्या रायटर आणि एपी ह्या जागतिक स्तरावरच्या वृत्तसंस्था आहेत. ह्यांचं काम काय आहे, तर ह्यांचं काम एक प्रकारे वार्ताहराचं आहे. आज समजा आपला डोंबिवली एक्सप्रेस सारखं वर्तमानपत्र आहे, तर त्याला डोंबिवलीच्या बाहेर आपला वार्ताहर नेमणं शक्य आहे का, आर्थिकदृष्ट्या नाही परवडत. मग त्याला अमेरिकेचे ट्रम्प काय म्हणाले आणि फ्रान्समध्ये झालेली दंगल याची माहिती कशी मिळणार. मग तिथे रिपोर्टर कोण, वार्ताहर कोणीतरी पाहिजे ना आम्हाला. त्याशिवाय जगातल्या बातम्या आम्हाला मिळणारच नाही, जागतिक घडामोडी. तर ह्या ज्या वृत्तसंस्था आहेत ह्यांचं काम हे वार्ताहराचं आहे, सामूहिक वार्ताहर, की जो बातमी गोळा करतो, छापणीला योग्य करतो आणि सगळ्या निर्णयाला वर्तमानपत्रांना पोहोचवतो. त्यातली एपी, रायटर्स यांच्यासाठी आणखीनही 5-7 आहेत. ह्या सगळ्या बातम्या वृत्तसंस्था ह्या जगभरच्या बातम्या गोळा करण्याचं आणि त्यांना जशा तशा छापण्या योग्य तयार करण्याचं म्हणजे त्याच्यावर संपादकीय संस्कार करून ते पुढे पाठवण्याचं काम करतात. त्यामुळे बहुतांश स्थितीने आपण बघितलं तर इंग्लिश वर्तमानपत्रामधल्या ज्या बातम्या आहेत त्या बहुतांश वेळेला जशाच तशा छापलेल्या असतात. ह्याचा एक गमक मी तुम्हाला सांगतो की हे कसं काय ओळखायचं. तर रायटर असो किंवा एपी म्हणजे असोसिएटेड प्रेस, ह्या दोन्ही वृत्तसंस्था एक इंग्लंड मधली आहे, एक दुसरी अमेरिकेतली आहे. खरं तर आता तांत्रिकदृष्ट्या रायटर आणि एपी ह्या दोन्ही अमेरिकन बातमी वृत्तसंस्था आहेत.
परदेशी बातमी आणखी तिसरी महत्वाची आहे ती AFP म्हणजे एजन्सी फ्रान्स प्रेस, ती फ्रान्स प्रिंट मधली वृत्त संस्था. ह्या सगळ्यांचं महत्वाचं गमत कसं आहे की तिथे ते त्या आपल्या देशातल्या प्रमुखाला फक्त नावानं उल्लेख करतात. प्रेसिडेंट ट्रम्प असं म्हणतील, पण नरेंद्र मोदींचा उल्लेख करायचा असेल तर ते इंडियन प्राईम मिनिस्टर म्हणतात, तिथे नुसतं प्राईम मिनिस्टर म्हणत नाही. कारण त्यांना माहिती आहे की प्रेसिडेंट ट्रम्प म्हटलं की ते कुठला आहे लोकांना माहिती आहे, कारण ते अमेरिकेत. पण प्राईम मिनिस्टर नरेंद्र मोदी म्हटलं तर कुठले हे करण्यासाठी ते इंडियन प्राईम मिनिस्टर म्हणतात. हे त्याचं परदेशी आणि देशी वृत्तसंस्थांचा फरक. आणि ह्यांचं कामच मुळी हे आहे की जगभरच्या वृत्तपत्रांना बातम्या पुरवणं. तर हे जर झालं तरच मुळी आपल्याला जगभरच्या बातम्या कळणार आहे, नाहीतर त्या कळणार. आजही आपल्याला मी सांगतो की आपण ज्या वेळेला एखादं राष्ट्रीय वृत्तपत्र आहे असं म्हणतो, मग ते टाइम्स ऑफ इंडिया असेल, इंडियन एक्सप्रेस असेल, हिंदू असेल किंवा स्टेट्समन असेल, ह्यांच्यामध्ये सुद्धा आपल्याला आज जर वर्तमानपत्र उघडून बघितलं तर आपल्याला आपल्याच देशातल्या सगळ्या तऱ्हेच्या बातम्या मिळत नाही. अरुणाचलमध्ये काय झालं आज आपल्याला नाही सांगता येणार. मणिपूरचं सांगतो आपण, पण काय सांगतो, हिंसाचार झालेलाच तेवढा कळतो आपल्याला. तिथे जर काही नवीन चांगलं घडलेलं असेल, रस्ते निर्माण झालेले असेल, त्रिपुरामध्ये आता परवापर्यंत रेल्वे नव्हती. त्रिपुरा हे एक राज्य आपल्याला असं आहे की जिथे जायचं असेल तर आता परवापर्यंत म्हणजे 5-10 वर्षापूर्वीपर्यंत कलकत्त्यापर्यंत जायचं आणि तिथून विमानतळावर जायला जायचं. इंडियन एअरलाईन्सची विमान घेऊन आपल्याला त्रिपुरामध्ये जायला जायचं आणि त्यासाठी ST प्रमाणे त्याला सबसिडाइज तिकीट होती. आणि दुसरं साधनच नव्हतं. मालवाहू ट्रक जर जायचे असतील तर त्या ठिकाणी पोलीस सुद्धा ताफा असेल तरच ते ट्रकला पुढे सोडायचे, नाहीतर एक 5-10 ट्रक एकत्र येईपर्यंत ते एकाच जागी थांबून असायचं. याचं कारण असं की तिथून त्या ठिकाणी पोहोचेपर्यंत कमीत कमी 5 ते 7 दिवस लागले. असा हा वर्तमान तिथला अडचणीचा प्रवास होता. आता आपण अलीकडे बघितलं तर मला वाटतं गेल्या वर्षी किंवा आता ह्या 5-6 महिन्यापूर्वी नरेंद्र मोदींनी एक चांगलं केलं. ते म्हणजे आपण नकाशात बघतो की आसाम आणि अरुणाचल हे लागून लागूनचे प्रदेश आहेत, राज्य आहेत. प्रत्यक्षात असं होतं की आसाम मधून अरुणाचल मध्ये जायचं असेल तर कमीत कमी 48 ते 72 तास लागायचे. मग त्या ब्रह्मपुत्र नदीला वळसावरून पुढे जायचं. आता त्यांनी तिथे एक देशातला सर्वात मोठा पूल बांधला, ज्याला भूपेन हजारिका सेतू असं नाव दिलं. भूपेन हजारिका सेतू का, तर खऱ्या अर्थानं भूपेन हजारिका हे जे गायक होते, कवी होते, त्यांना आपण आसामी कवी म्हणून ओळखतो, गायक म्हणून ओळखतो. त्यांचा जन्म झाला अरुणाचल प्रदेशमध्ये आणि त्यांचं आयुष्य झालं आसाम. म्हणजे तो खऱ्या अर्थानं अरुणाचल प्रदेश आणि आसाम यांचा सेतू पूल होता. त्यामुळे यथार्थतेनं मी असं म्हणेन की तो जो पूल आहे त्याला त्यांनी त्याचं नाव दिलं. हा पूल आहे 9 किलोमीटर लांबीचा. पण त्याच्यामुळे काय झालं तर हे 2 राज्य जी आहेत ना, नकाशात आपल्याला शेजारी दिसणारी, ती अक्षरशः अर्ध्या तासाच्या अंतरावर आहे. कुठे 72 तास आणि कुठे अर्धा तास. आपण चीनचं जे 62 सालची लढाई आपण कायम आपल्या मनात खेळलेली आहे.
कारण आपल्या सैन्याची खऱ्या अर्थानं तिथं ससाई वळपट झाली होती. त्याचा सगळ्यात महत्वाचा भाग असा होता की तिन्ही सैन्य आसाममधल्या तेजपूर पर्यंत पोहोचलेलं होतं. म्हणजे अर्धा आसाम त्याच्या पायाखाली गेला होता. तिथून पुढे रस्तेच नव्हते. आमच्या प्रसारमाध्यमांच्या दृष्टिकोनातून हा आसाम मधला हा 9 किलोमीटर लांबीचा पूल किंवा तुम्ही आता अलीकडे असं ऐकलं असेल जम्मू काश्मीर मध्ये बांधला गेलेला अटल टनेल, अटल बोगदा, हा सुद्धा 9 किलोमीटर लांबीचा आहे. हे दोन महत्वाचे आहेत. कशा दृष्टीनं? नुसत्याच आमच्या लोकांना दळणवळणाच्या दृष्टीनं नव्हे तर सामरिक दृष्टीनं म्हणजे युद्धाच्या दृष्टीनं नव्हे आणि लष्कराच्या दृष्टीनं सुद्धा महत्वाचे आहेत. कारण जम्मू काश्मीर आणि लेह लडाख ही दोन लोक आहेत. भारताच्या उत्तरेला जर आपण म्हटलं ते लेह लडाख आलं भारताच्या पूर्वोत्तर भागामध्ये ईशान्येकडे, जम्मू आलं वायव्येकडे. 2 भागात इतकं लांब अंतर आहे. हा अटल टनेलमुळे जम्मू काश्मीर मधून आपण थेट लेह लडाखमध्ये भले 3 तास लागले, 9 किलोमीटरचा पास केला. पण एरवी ते जाणं शक्य नव्हतं किंवा ज्याला काही दिवस लागत होते त्याला काही तासावर लागला. म्हणजे आपल्या लष्कराच्या दृष्टीनं, संरक्षणाच्या दृष्टीनं हे 2 पूल किंवा हा बोगदा आणि पूल हे महत्वाचं ठरलं. पण हे आमच्या वर्तमानपत्रामध्ये फारसा आलं नाही. ज्या वेळेला अटल बोगदा बांधताना 3 वेळेला कोसळला, 42 मजूर तिथे अडकले, त्यांना 3 दिवस बाहेर काढता आलं नाही. त्यावेळेला आम्ही त्याच्या जोरदार बातम्या केल्या. ज्या दिवशी त्याचं उद्घाटन झालं त्यावेळेस पंतप्रधान तिथे गेले आणि भाषण केलं म्हणून आम्ही बातमी केली, नंतर नाही. आणि हे त्याचं लष्करी महत्व फारच कमी वेळेला आम्ही वर्तमानपत्रातून सांगितलं. माध्यम हे असं त्याला दरवेळेला ते लहान मुलं असत आहे, दरवेळेला नवीन खेळणं लागतं. जुनं खेळणं म्हणजे 2 दिवस झाले की आम्ही टाकून देतो, मोडून टाकतो, बघतच नाही त्याच्याकडे. त्याचं पुढे काय आम्हाला माहिती नाही. आणि हा स्वभाव, कारण आम्हाला फक्त सैनिकाप्रमाणे पुढेच जायचं असतं, मागचं आजूबाजूचं फार कमी बघायचं असतं. आणि याच्यासाठी आम्ही असं म्हणतो की वर्तमानपत्रात किंवा प्रसार माध्यमामध्ये काम करणारा माणूस हा बहुश्रुत असला पाहिजे. तो खूप शिकलेला पाहिजे असं नाही, पण त्याला खूप माहिती मात्र नसते. आणि ही जबाबदारी उपसंपादकावर जास्ती आहे, कारण तो पायाचा दगड आहे. वर्तमानपत्रात आलेली पहिली बातमी, कोणतीही बातमी, ही पहिल्यांदा त्याच्या हातात जाणार आहे. म्हणजे रिपोर्टरनं आता हे आपण संगणकीकरण करण्यापूर्वीपर्यंत वार्ताहरानं लिहिलेली बातमी ही पहिल्यांदा उपसंपादकाच्या हातात जायची की बाबा रे हे लिहिलेलं आहे ते योग्य रीतीने लिहिलेलं आहे की नाही ती तपासून पहा. तुला त्याच्यात फेरफार करायचा असेल तर कर. आणि त्याच्यामध्ये काही कमी वाटलं तर त्या रिपोर्टरला बोलव आणि त्याच्यामधली कमतरता दुरुस्त करून घे, त्याला प्रश्न विचार. त्या संगणकीकरणाचा एक दुष्परिणाम झालेला आहे वर्तमानपत्रांच्या दृष्टीने की आज रिपोर्टर स्वतः बातमी लिहितो आणि स्वतः त्याच्या ठरलेल्या त्याला अलॉट केलेल्या पानावर ती मांडतो आणि ती लिहून करतो. त्याच्यावर लक्ष घालायला उपसंपादकाकडे वेळ नाही. आणि त्याच्यामुळं ती बातमी अर्धवट राहिली, कुठे तुटली आहे किंवा
अपुरी आहे, त्याच्यामध्ये काहीतरी कमतरता आहे, हे आम्ही बघत नाही. आणि त्यामुळे तुम्ही आजकाल आपल्या सगळ्या वाचकांच्या तक्रारी आहेत की वर्तमानपत्रामध्ये चुका भरपूर आहेत आणि बातम्या अपुऱ्या आहेत, अर्धवट तुटलेल्या आहेत. त्याचं कारण हा आपला तांत्रिकदृष्ट्या आम्ही प्रगत झालो आहोत, पण पुढचं पाठ आणि मागचं सपाट म्हणतात त्याप्रमाणे आम्ही आमच्या लेखनातल्या दुरुस्ती करायला विसरलो. तर सांगायचा मुद्दा असा की ह्यापूर्वी का होतं, तर त्या उपसंपादक ज्याला ती बातमी दुरुस्त करायची त्याला जर का फारशी माहिती नसेल, तो जर बहुश्रुत नसेल, तर त्याला त्याचे संदर्भ लागत नसेल. आणि संदर्भ माहिती असल्याशिवाय त्याच्यात तो बातमीला दुरुस्ती करू शकत नव्हता, किंवा ते वाढवून पाहिजे किंवा कमी करून पाहिजे असं सांगू शकत नव्हतं. आणि त्यामुळं बातमीदार आणि उपसंपादक हे दोघेही बहुश्रुत असायला पाहिजे. त्यांचं भाषेवर सामर्थ्य असलं पाहिजे, प्रभुत्व असलं पाहिजे, हा प्रमुख गुण होता. त्यामुळे तुम्हाला बातमी चांगली लिहिता येते किंवा बातमी चांगल्या रीतीनं भाषांतरित करता येते, हे तुमचे प्रमुख गुण वैशिष्ट्य होतं. माझ्याबद्दल सांगायचं झालं होतं, मी वर्तमानपत्रात जसा अपघातानं आलो, माझं वर्तमानपत्रात पत्रकारितामध्ये येणं हा माझा उद्देश किंवा ध्येय कधीच नव्हतं. मी अपघातानं आलो, पण अपघातानं आलो तिकड. पण त्यावेळेला म्हणजे असं कोणीही विचारलं नाही मला की तुला मास मीडियामध्ये डिप्लोमा आहे की डिग्री आहे. खरं तर मी त्यावेळेला कॉलेजमध्ये शिकतच होतो, म्हणजे विद्यार्थी होतो. त्याच्यामुळे माझ्याकडे कोणत्याही तऱ्हेची पात्रता अर्हता त्याच्यापैकी काहीही नव्हतं. होतं काय, तर लहानपणापासून वर्तमानपत्र आणि इतर पुस्तकं वाचण्याची अतिशय गोडी असल्यामुळं तर मोठ्या प्रमाणात वाचलं होतं. आणि मी अवांतर प्रचंड. आज आपल्याला सांगितलं जातं की काहीही करा पण फोकस्ड करा. अभ्यास पण तुमचा फोकस असला पाहिजे. काहीतरी तुम्हाला मिळवायचं या दृष्टीने तुम्ही अभ्यास करा. काहीतरी करायचंय म्हणून तुम्ही तुमचं तिथे लक्ष ठेवून तुम्ही ते वाचा, लिहा, शिका वगैरे. माझ्या सुदैवानं मला असं फोकस्ड राहायला कुणी सांगितलं नाही आणि मी केलं. मी अस्ताव्यस्तपणानं वाचत गेलो, बघत गेलो. त्याचा परिणाम मला माझ्या पुढच्या आयुष्यात झाला. ज्यावेळी मी पीटीआय मध्ये रिपोर्टर, मी पीटीआय मध्ये रिपोर्टर म्हणून काम करताना मला जसं विधिमंडळ म्हणजे आपलं स्टेट लेजिस्लेचर याची अधिवेशन त्यांचं वार्तांकन करायला मिळालं, तसं साहित्य संमेलनातूनही वार्तांकन करायला मिळालं. आणि काही वेळेला मेडिकल सायन्सेसची कॉन्फरन्सेस भरायच्या, कन्व्हेन्शन व्हायचे, तर तेही मला करायला मिळालं. लोकसत्तेत असताना मी माझा वस्तुतः क्रीडा हा माझा प्रांतच नाही होतो. मी कॉलेजमध्ये होतो त्यावेळेला खेळामध्ये भाग घेत होतो, पण ते कॉलेज पुरतं. कधीही मी क्रीडा वार्तांकन केलंच नाही. मी क्रीडा वार्ताहर कधी नव्हतो. पण लोकसत्तेत काम करताना आपल्या देशातला एक महत्वाचा इव्हेंट 82 साली झाला, एशियाड गेम्स, आशियाई क्रीडा स्पर्धा. आणि ह्या आशियाई क्रीडा स्पर्धांचं व्यवस्थापन करताना आमचे संपादक विद्याधर गोखले यांनी माझ्या वेळामध्ये मुंबईत होणारा एक इव्हेंट वार्तांकनासाठी टाकला. तो इव्हेंट होता यॉटिंग. मला यॉटिंगचं उच्चार यॉटिंग आहे हेही माहित नव्हतं. त्याचं स्पेलिंग होतं YATCHING. मी त्याला याचिंग म्हणतो. उच्चारच माहित नव्हतं, कारण त्याचा संबंधच मिळाला. पण तिथे गेल्यानंतर त्याचं वार्तांकन केलं आणि
ज्या वेळेला त्या स्पर्धा संपल्या त्याचं संचालन केलं होतं त्यावेळचे नौदलाचे व्हाईस ॲडमिरल आवटी यांनी, मनोहर. त्यांनी शेवटच्या दिवशी प्रेस कॉन्फरन्स घेऊन ह्या म्हणजे ती घेतलेली सरकारला वार्ताहरांनी वार्तांकन केलं याचं आभार मानण्याचं. आणि त्यावेळेला कुणीतरी त्यांना विचारलं की मला एवढं सगळं झालं ह्याच्यातलं चांगलं वार्तांकन कुणाचं वाटलं. त्यांनी सांगितलं लोकसत्ते. अर्थात ह्याच्यात माझा फार मोठा भाग नव्हता. माझं काम होतं तिथे यॉटिंगला जायचं, तिथे काय घडतंय हे बघायचं आणि जेवढं मला समजलं तेवढ्याच लिहून द्यायचं. पुढचं काम आमच्या लोकसभेतले ज्येष्ठ क्रीडा वार्ताहर होते शरद गुरुजर, त्यांनी ते बघून त्याच्यातल्या काही दुरुस्त्या केल्या, मला सांगितलं की हे असं नाही, हे असं आहे. आणि त्याच्यामुळे पुढे जे 7 दिवस इथे जे स्पर्धा चालल्या त्याच्यात दर दिवशी माझ्याकडून काहीतरी नवीन आणि चांगलं लिहिलं गेलं. हे सगळं शरद गुरुजरांच्या मार्गदर्शनामुळे. पण म्हणजे सांगायचा मुद्दा असा आहे की रिपोर्टरला त्या काळी आजच्यासारखं स्पेशलायझेशन नव्हतं. त्यामुळे तो जसा बहुश्रुत असायला लागायचा तसं त्याला कुठेही चेंडू फेकला तर त्यानं दुसरी घेऊन परत मागे यायचं असतं. तसं त्याला वार्ताहराला कुठल्याही क्षेत्रात पाठवलं आणि बातम्या आण म्हणून सांगितलं तर त्याला ते करायला लागायचं आणि ते त्याप्रमाणे व्यवस्थित आणि लोकांना व्यवस्थित समजेल अशा पद्धतीने लिहून देऊन ती बातमी वाचनीय करण्याचं हे त्याचं काम होतं. त्यामुळे आम्हाला त्याच्यामध्ये बहुश्रुतता, भाषेवरचं प्रभुत्व हेच म्हणतात. आज आता गेल्या 25 वर्षामध्ये पत्रकारितेचा अभ्यासक्रम सुरू झाला. तत्पूर्वी संबंध महाराष्ट्रामध्ये मुंबई विद्यापीठात नाही फक्त नागपूर विद्यापीठामध्ये पत्रकारितेचा अभ्यासक्रम होता. बॅचलर ऑफ जर्नलिझम इतर कुठल्याही विद्यापीठामध्ये नव्हता. तसा तो पुढे उत्तर प्रदेशमध्ये अलाहाबाद विद्यापीठात, बनारसमध्ये. म्हणजे थोडक्यात त्यावेळेला तो फार कमी ठिकाणी शिकवला जायचा आणि त्यामुळं वर्तमानपत्रामध्ये काम करण्यासाठी काही विशिष्ट तुमची पात्रता किंवा तुमच्याकडे काही पदवी, डिप्लोमा काही असायला पाहिजे होतं असं कधी नव्हतंच. नाही मुख्य काय बघितलं जायचं तुमचं भाषेवर प्रभुत्व आहे की तुम्हाला चांगल्या रीतीनं सहज सोप्या भाषेत लोकांना समजेल अशा तऱ्हेनं बातमी लिहिता येते किंवा नाही एवढंच बघितलं. मला वाटतं आज आजच्या भारत आपल्या देशामध्ये 2 क्षेत्र अशी आहेत की ज्या ठिकाणी कोणतीही पात्रता लागत नाही. त्याच्यातलं पहिलं क्षेत्र आहे आमचं पत्रकारिता. आता आम्ही फक्त कुणी SSC आहात का वगैरे विचारायला लागलो, ग्रॅज्युएट आहेत का म्हणून, नाही तर कोणी तेही विचारलं जाणार. तुम्हाला चांगल्या रीतीने लिहितो आहे का येतं. दुसरं क्षेत्र आहे राजकारण, की ह्या राजकारणामध्ये आम्हाला नेता होण्यासाठी कुठलीही पात्रता लागत नाही. आमच्याकडे फक्त पैसा आणि संघटन चातुर्य जर असेल तर आम्ही नक्की राजकारणी होतो आणि नेता. बोला. तुम्ही विधिमंडळ कव्हर केलं तसं सांगितलं तेव्हा राजकारणी नेत्यांचे काही तुम्हाला त्याच्यात अनुभव आले का आणि त्यातले काही सांगू शकाल का? विधिमंडळ वार्तांकन करताना आम्हाला खूप चांगले अनुभव आले. त्याचं कारण असं की तिथे जी चर्चा व्हायची आणि विशेषतः मी PTIचा वार्ताहर असल्यामुळे बहुतेक वेळेला बाकीचे वार्ताहर हे माझ्यावर अवलंबून असायचे. विधिमंडळ वार्तांकन करताना प्रामुख्यानं तिथे दिवसाच्या सुरुवातीला होणारी प्रश्नोत्तरं ही महत्वाची असतात. त्यामुळे ती प्रश्नोत्तरं घ्यायला बहुसंख्य आमचे वार्ताहर बसलेले असायचे आणि नंतर म्हणजे प्रश्नोत्तराचा तास संपल्यानंतर मग तिथून पुढे चर्चा सुरू व्हायच्या वेगळ्या. आजही आपण वर्तमानपत्रामध्ये बातम्या वाचताना
लक्षवेधी सूचनेवर किंवा अमुक ह्या नंबरच्या नियमानुसार चर्चा झाली वगैरे असं आपण वाचतो. तुम्हाला तो काय नियम असतो हे कधीच माहित नसतो, फक्त नियमाचा आकडा माहिती कारण तो वाचतो म्हणून. लक्षवेधी सूचना म्हणजे काय हे माहित नसतं, पण त्याच्यावर काहीतरी चर्चा झाली एवढं आपल्याला कळतं. तर पीटीआयचा रिपोर्टर असल्यामुळं मी ह्या सगळ्या सुरुवातीपासून आजपासून इथपर्यंत म्हणजे संध्याकाळी सभापती किंवा अध्यक्ष आजचं दिवसभराचं काम संपलं आहे त्यामुळे आजची बैठक स्थगित होती असं सांगेपर्यंत मी बसलेला असायचा निधी. त्यामुळे मला अनेक चांगल्या बातम्या म्हणजे चर्चा ऐकायला. त्याच्यावर मला एक आठवतं की एक विधेयक आलेलं होतं असंच आता जसा शक्तीपीठाचा रस्त्याचा जसा प्रश्न वारंवार येतो आणि लोकांचा विरोध होतो तसा एक प्रश्न होता. आणि त्यावेळेस सांगोल्याचे आमदार गणपतराव देशमुख हे त्या विधेयकावर बोलायला उठले आणि त्यांनी आणि अशा ज्यावेळेला बजेटमध्ये ज्यावेळेला चर्चा असते त्यावेळेला फारसं त्याच्यावर त्यावेळेला वेळेचं बंधन नसायचं आणि त्यावेळेला त्यांनी तो शेवटचा दिवस होता अधिवेशनाचा आणि त्यावेळेला त्यांनी भाषण लढवलं कुठपर्यंत दुसऱ्या दिवशीच्या पहाटेपर्यंत. म्हणजे एका दिवशीनं अधिवेशन ठरल्या दिवशी स्थगितच नाही झालं, ते दुसऱ्या दिवसापर्यंत लांबलं आणि त्यामुळं भाषण पूर्ण झालं नाही, त्याच्यावर चर्चा पूर्ण झाली नाही म्हणून ते विधेयक बारगळलं, तो कायदाच होऊ शकला नाही. आणि नेमकं तेवढंच उद्दिष्ट होतं की ही चर्चा लांबवत ठेवायची, चर्चा पूर्ण होऊ द्यायची नाही की ज्याच्यामुळे त्याच्यावर मतदान होईल आणि विधेयक पास होईल. हे असं प्रसंग. तर काही वेळेला असंही झालेलं आहे की सरकारपणे तिथे बजेट म्हणजे अंदाजपत्रक राज्याचं त्याच्यावर ह्या विधिमंडळ सदस्यांना एक अधिकार असतो की ज्याच्यावर कपात सूचना म्हणून दिलेली असते. आपण आज कपात सूचना म्हणून वाटतो फक्त किंवा ह्याच्यावर सांगतात की याच्यावर कपात सूचना मांडल्या जाणार नाही असं अध्यक्ष सांगतात आणि त्याप्रमाणे फक्त चर्चा होते. ह्या कपात सूचना म्हणजे काय तर जी काही विधेयकं मांडलेली असतात अर्थविषयक खर्चाची त्याच्यावर तुम्हाला 3 तऱ्हेनं दुरुस्ती सुचवता येते आणि त्याच्यातली सगळ्यात वाईट सूचना म्हणजे 1 रुपयाची कपात. जसं कायद्यामध्ये मानहानीचा जर का अब्रू नुकसानीचा खटला असेल आणि त्याच्यामध्ये जर अब्रू नुकसानीचा खटला त्याचं कॉम्पेन्सेशन म्हणून फक्त 1 रुपया मागितला तर तो सगळ्यात वाईट खटला मानला जातो. कारण जो आरोपी आहे त्याची किंमत फक्त 1 रुपयाच आहे असं गृहीत धरलं जातं म्हणजे तो बिनकामाचा आहे. मग तो वस्तुतः आयुष्यामध्ये तो कोट्यवधीश असेल पण त्याच्यावर जर का फक्त 1 रुपयाच्या अब्रू नुकसानीचा जर का खटला भरला तर त्याची अब्रू धुळीला गेली, त्याची किंमतच 1 रुपये. तसं हे कपात सूचना आहे. 1 रुपयाची कपात सूचना याचा अर्थ त्या अंदाजपत्रकाला त्या खर्चाला मान्यता नाहीये, तो बिनकामाचे खर्च हे मांडलेलं आहे, विधेयक मांडलेलं आहे असा त्याचा अर्थ. आणि अशा चर्चा बरेचदा व्हायच्या. अर्थात त्यावेळेला विधिमंडळाचं एक सौजन्य असायचं, सौहार्द असायचं विरोधक आणि सत्ताधारी पक्षाचं की हे सगळी तिखट चर्चा झाल्यानंतर त्याला कडाडून विरोध झाल्यानंतर 1 रुपयाची कपात देणारे ते शेवटी सांगायचे की मी माझी कपात सूचना मागे घेतो आणि विधेयक संमत करायचं. पण मग त्यावेळेला अर्थमंत्र्यांना सांगायला लागायचं की ह्यांच्या ह्या सूचनेचा आम्ही विचार करतो आणि त्याप्रमाणे त्याच्यावर कारवाई करतो आणि त्याच्यातून मग पुढे
पावसाळी अधिवेशनात आपल्याला अनेकदा पुरवणी मागण्या मांडल्या जातात. ह्या पुरवणी मागण्या त्याच्यामध्ये असायचं की ही आम्ही कपात सूचना मांडली होती, त्याचं अनुलक्षून आम्ही हा खर्च अशा तऱ्हेनं पैशात कपात करत नव्हते ते खरं प्रत्यक्षात, पण त्याच्यामध्ये ह्या आम्ही गोष्टी त्यांनी मांडल्या त्याप्रमाणे अंमलात आणणार. मला आठवतं केशवराव धोंडगे म्हणून एक मराठवाड्यातले आमदार होते आणि राज्यातल्या पशुधनाचा प्रश्न होता की त्यावेळेला आपल्याकडे संकरित गाईंचं खूप मोठं लोण होतं. केशवराव धोंडगेने सांगितलं की आपल्या देशी गायी ह्या संकरित होलेस्टीन किंवा जर्सी यांच्यापेक्षा अधिक दुधाळ आहेत, पण त्यांच्याकडे आपण लक्ष देत नाही, त्यांचं संरक्षण झालं पाहिजे. मराठवाड्यातील लाल कंधारी गाय हे त्यांचं एक महत्वाचं पशुधन आहे. आधीची लाल कंधारी गाय ही गीरच्या गायीप्रमाणे अधिक दुधाळ म्हणून मानली जाते. तर त्यांचं संरक्षण व्हावं याच्यासाठी त्यांनी विधेयक आणलं आणि ते सरकारला मान्य करावं लागलं. भरपूर त्याच्यावर चर्चा झाली, पण असे बरेचदा प्रसंग आले कडाडून. एकदा विधानसभा अध्यक्ष होते मधुकरराव चौधरी. प्रसंग नेमका मला आता आठवणार नाही, कारण 25 वर्ष झाली घरा, पण त्यावेळेला त्यांनी मला वाटतं काही आमदारांच्या पक्षांतराच्या संदर्भाचा प्रश्न होता आणि त्यावेळेला एका आमदारानं त्यांच्यावर आरोप केला की अध्यक्ष महाराज आपण साने गुरुजींचा खून केला आहात. कारण मधुकर चौधरी हे जळगाव जिल्ह्यातले आणि साने गुरुजींचे विद्यार्थी. माझी विनंती आहे की जर वेळ संपर्काला असेल तर कृपया मला सांगतो, कारण मला बोलायची फार सवय असल्यामुळे बडबड करण्याची माझं लक्ष राहणार नाही. आणि आत्ताची पत्रकारिता हो आणि मागील 25-30 वर्षातील पत्रकारिता हो यातील काय फरक जाणवतो? भरपूर फरक आहे, भरपूर फरक आहे. म्हणून सांगितलं की त्यावेळेला आम्हाला जिथे कुठे सांगितलं जाईल तिथे करावं लागायचं. त्यामुळे मी क्राईम रिपोर्टिंग पासून पॉलिटिकल रिपोर्टिंग, इकॉनॉमिक रिपोर्टिंग, मेडिकल, सायन्स, साहित्य संमेलन वगैरे सगळंच केलं. क्रीडा वार्तांतर तुम्ही आताच सांगितलं तुम्हाला अनुभव. आज हे सगळं स्पेशलायझेशन आहे. म्हणजे मी जर क्रीडा वार्ताहर असेल तर मला साहित्य संमेलन येत नाही म्हणून मी जाणार नाही असं होतं. दुसरी गोष्ट, आज बहुतेक वेळेला वर्तमानपत्रांनी आपापली स्वतःची पत्रकारिता विद्यालय सुरू केली. मग ते सकाळ असेल, इंडियन एक्सप्रेस असेल, लोकमत असेल. आणि त्यामुळं बरेचदा त्या विद्यालयांसाठी आम्हाला उपसंपादक घ्यायचे आहेत किंवा रिपोर्टर घ्यायचे आहेत अशा जाहिराती न येता आमच्या ह्या विद्यालयामध्ये ऍडमिशन्स ओपन आहे अशा तऱ्हेने. आणि त्या ठिकाणी त्यांना त्या वर्तमानपत्राच्या घडणीप्रमाणे हे विद्यार्थी तयार केले जातात. दुसरी गोष्ट अशी आहे की आता त्यावेळेला आम्ही बातमी आमची सेन्सेशनलाइज होणार नाही त्याच्याकडे लक्ष देत होतो. आता आम्ही सेन्सेशनलाइज कशी होईल त्याच्याकडे लक्ष देतो. घटनेमध्ये आता तेल नव्हे पेट्रोल पडलं पाहिजे आणि आग भडकली पाहिजे, इकडे आमचं. आणि त्यामुळं मणिपूर मधला 2 जमातींमधला जो साधा जमीन मालकीचा जो प्रश्न होता
की आदिवासी कुकी जमातीला मैतेई जमातीनं त्या कुकी जमातीची मालकीची जमीन मैतेई जमातीला सुद्धा खरेदी करता यावी हे विधेयक मांडण्याचा प्रश्न होता, म्हणजे जमिनीची मालकी मिळवण्याचा. आम्ही वर्तमानपत्रात काय केलं, मणिपूरमध्ये वांशिक दंगल केली, 2 जमातीमधली दंगल, आणि त्याच्यामधून 2 जमातीमध्ये नसलेली हिंसा आम्ही निर्माण केली आणि मग ती पुढे 6 महिने पेटत गेली. हे आजचं आमचं वर्तमानपत्राचं सेन्सेशनलायझेशनचं काम आहे. आम्ही प्रश्न पेटत ठेवतो, चिघळत ठेवतो, तो कसा शमेल बघत नाही. जर कुठे वांशिक दंगल होत नसेल तर ती घडावी याच्यासाठी प्रयत्न करतो. आणि फक्त भारतात नाही, तर परदेशातून नाही. त्याचं उदाहरण म्हणून मी सांगेन, तुम्ही कधी काळी युगोस्लाव्हिया नावाचा देश ऐकला असेल. आजच्या ताज्या जगाच्या नकाशात तुम्हाला युगोस्लाव्हिया नावाचा देशच दिसत शकतो. तिथे तुम्हाला 10 वेगळे वेगळे ठिपक्या वेगळे देश दिसतात. हे का झालं? तिथे सुद्धा आम्ही वर्तमानपत्रांनी हेच केलं. तिथे आजच्या आपल्या भारताच्या सत्ता संघर्षाप्रमाणे मार्शल टिटोच्या निधनानंतर सत्ता संघर्ष निर्माण झाला. आणि आज जशी आपल्या देशामध्ये 15 राज्य हिंदी भाषिक आहेत आणि त्यामुळे हिंदी भाषा देशभरातील भाषा व्हावी त्याच्यासाठी जो प्रयत्न सुरू आहे सक्तीचा, तोच नेमका प्रयत्न त्या ठिकाणी सर्बिया या प्रांताने सुरू केला. कामगार संघटनेचा एक त्याचं नाव विसरलं, पण त्यांनी ह्या सर्बियन भाषेचे जे काही 3-4 राज्य होती त्या सगळ्यांना एकत्र करून आपल्या ताब्यात घ्यायचा प्रयत्न केला की ज्याच्यामुळे युगोस्लाव्हियाच्या संसदेमध्ये त्यांचं बहुमत होईल. उद्देश काय होता? टिटोच्या नंतरची सत्ता माझ्या हातात येईल. आम्ही वर्तमानपत्रांनी त्याला रूप काय दिलं? वांशिक हिंसाचार. सर्बिया विरुद्ध सर्बिया, स्लोव्हाक, आर्मेनिया याच्या मधला हिंसाचार. आणि जसं आता भारत पाकिस्तान लढाई झाली आहे तर परवाची ऑपरेशन सिंधूर आणि त्यावेळेला त्याच्या मध्यस्थीसाठी आमचे ट्रम्प काका जसे आले तसे त्यावेळी वेळेला अमेरिकेनं या युद्धामध्ये 10 वर्षानंतर यशस्वी मध्यस्थी केली आणि युगोस्लाव्हियाचे 10 तुकडे करून ती शांतता प्रस्थापित केली. दरम्यान काय झालं? अमेरिकेतल्या शस्त्रास्त्र विक्रेत्या आणि उत्पादक संस्थांचं उखळ पांढरलं. आज भारत पाकिस्तानच्या सिंधूर ऑपरेशन सिंधूर बद्दलही हेच म्हटलं जातं. किंबहुना इस्रायल आणि हमास मधला जो लढाई आहे तिथेही आता मला वाटतं गेल्या आठवड्यातच बातमी आली होती, $700 बिलियन शस्त्रास्त्रांची उलाढाल अमेरिका आणि इस्रायलमध्ये झाली. हे सगळं का झालं? तर हे पत्रकारितेचं सुद्धा जागतिकीकरण हे असंच झालेलं आहे की जिथे आम्ही पेटवण्याचा प्रयत्न करतो, पेटलेलं असेल ते अधिक भडकलं पाहिजे ह्याचा प्रयत्न करतो, थांबवलं जात नाही. त्या इस्रायल आणि पॅलेस्टाईन लढाईबद्दल सांगायचं झालं तर 70-71च्या काळामध्ये ज्यावेळी इंदिरा गांधी आपल्या पंतप्रधान होत्या, जवाहरलाल नेहरू पंतप्रधान होते, त्याही वेळेला हा प्रश्न होता
कारण इस्रायल आणि पॅलेस्टाईन हा प्रश्न 1945 पासून म्हणजे दुसरं महायुद्ध संपल्यापासूनचा आहे. आणि का तर जसा आपला जम्मू काश्मीरचा प्रश्न आहे ना की बळजबरीनं ह्याला त्याला दिला, तसं इस्रायल हा नसलेला देश अमेरिका आणि इंग्लंड यांनी निर्माण केला. का तर त्यांच्या बायबलमध्ये लिहिलेलं आहे की कधी काळी इस्रायलचे लोक तिथे वस्ती करून होते, त्यांचा दुधामधाचा प्रदेश होता. आणि पॅलेस्टाईन हा भारताप्रमाणे ब्रिटनची वसाहत होती. आणि त्यामुळं त्या पॅलेस्टाईनचे 2 तुकडे करून इस्रायल नावाचं नवीन राष्ट्र निर्माण करण्यात आलं. पण पॅलेस्टाईनला राष्ट्र म्हणून मान्यता दिली गेली नाही. तर सांगायचा मुद्दा असा की त्यावेळेपासून जे सुरू आहे लढाई ती अजूनही थांबलेली नाहीये. याला कारण आम्ही पत्रकार आहोत. आणि ही पत्रकारितेची त्या काळातली जी होती, यासर अराफात आणि त्यांच्याबद्दलची जी इंदिरा गांधी किंवा इतर राज्यकर्ते त्यांच्यामध्ये हा प्रश्न सुटावा म्हणून जी ज्यावेळेला चर्चा व्हायच्या, युरोपमध्ये हा प्रश्न सुटावा म्हणून चर्चा व्हायची, त्याच्या बातम्या यायच्या. आता बातम्या ह्या समेटाच्या चर्चेच्या येतच नाही. आम्ही देतो की इस्रायलनं हमासवर हल्ला केला, पॅलेस्टाईनवर हल्ला केला, पॅलेस्टाईननं त्यांच्यावर हल्ला केला, इराणनं त्यांचं अभेद्य चिलखत भेटण्याचा तोडण्याचा प्रयत्न केला. म्हणजे आम्ही फक्त तिथे हिंसाचार ज्या काही होत आहे तर हिंसाचार थांबवण्याच्या ऐवजी वचला वाढेल ह्याच्या आपण बातम्या देतो. आणि हेच आजची पत्रकारिता झाली की कुठेही ठिणगी पडली तर त्याची आग भडकली पाहिजे, ठिणगी विजता कामा नये. त्यामुळं आजची पत्रकारिता बहुतांश वेळेला विधायक प्रवृत्तीच्या ऐवजी विध्वंसक प्रवृत्तीकडे जाते असं माझं स्वतःचं वैयक्तिक मत आहे. मला वाटतं आपला माझा वेळ संपलेला आहे आणि त्यामुळे मला बोलण्यासाठी बरंच काही असलं तरी इथंच थांबून सांगतो की पत्रकाराची जीवनशैली हा जो मुख्य भाग होता आपला तो हाच आहे की पत्रकारानं कायम जागा राहिलं पाहिजे. आपल्या आजूबाजूला काय होतंय हे बघितलं पाहिजे. हे का आणि कसं होतंय ह्याचा विचार केला पाहिजे. हे जो विचार करतो तो विश्लेषक असतो. हे का घडलं, जसं मी आता तुम्हाला सांगितलं की युगोस्लाव्हियाचं म्हणजे विघटन झालं, त्याच्या मागचं कारण काय होतं. मूळ तर अमेरिकेतल्या शस्त्रास्त्र व्यवसायाला चालना मिळाली, त्यांच्याकडे पडून असलेला माल विकला झाला. तर हे जसं आहे किंवा आपल्या देशामध्ये आज काही गोष्टींची टंचाई आहे पण ते पिकण्यासाठी आपली देशभूमी असून सुद्धा तिकडे तुम्ही लक्ष देत नाही. कारण आम्ही वर्तमानपत्रवाले ते सांगतच नाही. आम्ही त्याच्याबद्दल तर काही देत नाही. उलट आम्ही त्याच्याबद्दल म्हणतो की हे असं होतं, हे असं आहे तर ते आयात का करत नाही. कांद्याचा प्रश्न आम्ही असं म्हणतो की कांदा भडकला तर चालेल, शेतकऱ्याला 2 पैसे मिळतच नाही त्याचा. आणि ह्याचे विश्लेषण आम्ही कधी करत नाही. ही आमची विश्लेषण करण्याची प्रवृत्ती आज थांबलेली आहे. त्यामुळे पत्रकार म्हटला की माझ्या दृष्टीनं असं आहे की तो बहुशुद्ध असला पाहिजे, त्याचा शब्दावर भाषेवर प्रभुत्व असलं पाहिजे, तो जागा असला पाहिजे, त्याला आजूबाजूचं जे काही घडतंय ते नुसतं माहिती असून चालणार नाही, तर त्याचं कसं का होतं याच्यावर त्यांना विचार करून लोकांच्या पर्यंत आपले विचार पोहोचवले पाहिजेत बातमीच्या किंवा लेखाच्या माध्यमातून. आणि हे त्याचं काम मुख्य आहे. आणि हे ज्या वेळेला तुमच्या एकूण स्वभावात भिंत त्यावेळेला माझ्यासारखा माणूस निवृत्त झाला शरीराने तरी मनानं ह्या पत्रकारितेपासून दूर जाऊ शकत नाही. तो सतत हे असं का घडतं ह्याचा विचार करतच असतो. आणि मग तुमच्यासाठी त्याच्यामुळे संधी आली तर मी बोलू शकतो. पत्रकार ती जीवनशैली हीच आहे.
समर्थांनी सांगितल्याप्रमाणे जे जे आपल्याशी खावे ते इतरांसाठी सांगावे, हे जो करतो तीच पत्रकारितेची शैली, की मला जे समजलं ते मी सगळ्यांच्यापर्यंत पोचवायचं काम करतो. चूक बरोबर, चांगलं वाईट ज्यांना त्यांना समजून घ्यायचं आहे, आपापल्या पद्धतीनं त्याचा विचार करायचा. आपण मला इथे शांतपणाने ऐकून घेतलं, त्याच्याबद्दल